नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की स्किल इन्स्पायर कंपनीमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन कसे करू शकता. या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण काही डिटेल्स मिळणार आहे आणि एकदम सुरुवातीपासून सर्व काही सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला काहीही प्रॉब्लेम आला तर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे. तर रजिस्ट्रेशन तुम्ही स्वतः करू शकता किंवा तुमच्या मित्राचे रजिस्ट्रेशन करायचे असेल तर तेही करू शकता. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, माझा नंबर सेव्ह करायचा आहे, व्हॉट्सअप नंबर. मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दाखवतो, बघू शकता. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9284639028. हा व्हॉट्सअप नंबर तुम्ही सेव्ह करा गणेश टी गायकवाड म्हणून. आणि नंतर इथे बघू शकता तुम्ही डायरेक्टली हे एक AI यूज केलेलं आहे. तुम्ही डायरेक्टली त्यांना सांगू शकता की मला, इथे मी बोलतो, मला इलाइट पॅकेजची लिंक द्या. इथे मी क्लिक केलं. क्लिक केल्यावर ऑटोमॅटिकली रिप्लाय यायला सुरुवात होईल. किंवा तुम्हाला दुसरा काही लिंक पाहिजे असेल, जसं इलाइट नाही घ्यायचा, दुसरा पॅकेज घ्यायचा असेल, तुम्ही इथे सांगू शकता. हे बघू शकता, येथे लिंक दिलेली आहे. किंवा तुम्ही येथे क्लिक केलं की तुम्हाला इथेही एक लिंक दिसेल, त्या लिंकवरती क्लिक करायचं. ठीक आहे. लिंकवरती क्लिक केल्यावर आता पुढे काय करायचं एकदम सविस्तर सांगतो. ठीक आहे. याच्यात तुम्हाला असा डॅशबोर्ड दिसेल. त्यानंतर तुम्हाला इथे माझं नाव दिसेल गणेश टी गायकवाड, माझा रेफर कोड दिसेल. इथे काही बदल करायचा नाही. त्यानंतर सिलेक्ट पॅकेज यावरती क्लिक केलं की तुम्हाला 599 रुपयाचा पॅकेज घ्यायचा आहे तर तुम्ही 599च्या पॅकेजवरती क्लिक करू शकता. पण मला डायमंड पॅकेज घ्यायचा आहे 4200 रुपयाचा, तर मी यावरती क्लिक करतो. ठीक आहे. त्यानंतर बाकीचं यामध्ये तुमचं नाव टाकू शकता. जसं माझं नाव आहे गणेश टी गायकवाड, मी माझं नाव टाकतो. ठीक आहे. गणेश टी गायकवाड. त्यानंतर माझा फोन नंबर आहे जवळपास 1234 काहीतरी टाकलं माझा फोन नंबर बरोबर 10च अंकी आहे का हे तपासून घ्या. त्यानंतर ईमेल ID तुम्हाला टाकावा लागणार. ईमेल ID बरोबर टाकावा लागेल. जर ईमेल ID चुकला तर तुमचं नुकसान होऊ शकतो. ईमेल ID चुकल्यावरती तुम्हाला ईमेल ID बदलून मिळतो, पण ते तुम्हाला डायरेक्टली कंपनीला मेसेज करावा लागेल. कंपनी तुम्हाला कधी रिप्लाय देईल किंवा कंपनी काय म्हणेल ते सांगता येत नाही, कारण की त्यांच्याकडे भरपूर डेटा असतो. तो तुमचा ईमेल शोधायला थोडासा वेळ लागू शकतो. त्यामुळे इथेच तुम्ही काळजी घ्या की ईमेल ID बरोबर टाकला पाहिजे. पासवर्ड तुम्ही काही टाकू शकता, काहीही टाकू शकता, 1 2 3 4 5 6. पण तुम्ही ईमेल ID टाकल्यावरती हा पासवर्ड कुठेतरी लिहून ठेवा, कारण की लॉग इन करते वेळेस तुम्हाला हाच ईमेल ID आणि हाच पासवर्ड टाकावा लागेल, तेव्हाच कुठंतरी तुमचं लॉग इन होईल. नाहीतर काय करतात लोक, ईमेल ID टाकतात आणि काहीतरी पासवर्ड टाकून देतात आणि नंतर मग त्यांचं लॉग इन करायला प्रॉब्लेम होतो. आणि त्यानंतर हे सर्व झाल्यावरती मित्रांनो आय ॲग्रीवरती क्लिक करायचं. आय ॲग्रीवरती क्लिक केल्यावरती इथे 2 ऑप्शन दिसतात, सिलेक्ट पेमेंट मेथड. वॉलेटवर चुकूनही क्लिक करायचं नाही. वॉलेटच्या खाली जो काही असेल इथे क्रिएटर फीड लिहिलं आहे यावरती क्लिक करायचं, पण चुकूनही वॉलेटवरती क्लिक करायचं नाही. हे मी परत हेच सांगतो. लोक वाचत नाहीत, काही नाहीत, माहिती भरतात आणि वॉलेट करतात आणि रजिस्टरवर क्लिक करतात. मग म्हणतात मला हाच कोड आला नाही, तोच कोड आला नाही. बिलकुल करायचं नाही. क्रिएटर फीडवरतीच क्लिक करायचं आहे. क्रिएटर फीडवरती क्लिक करून तुम्हाला रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. रजिस्टरवरती क्लिक करू आता. रजिस्टरवरती क्लिक केल्यावर तुम्ही सेव्ह पासवर्ड, हा पासवर्ड तुम्ही सेव्ह करून ठेवा. कारण की काय होतं, परत दुसऱ्या वेळेस तुम्हाला पासवर्ड टाकायची गरज नाही. जसंही तुम्ही क्लिक केलं की तुमचा पासवर्ड आणि ईमेल ID ऑटोमॅटिकली टाकल्या जाईल. त्यानंतर पे व्हाया क्रिएटर फीड दिसतं आहे, मी तुम्हाला परत एकदा इथे हे करून दाखवतो. हे बघा, पे व्हाया क्रिएटर फीड यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर असा काही डॅशबोर्ड दिसेल मित्रांनो. थोडंसं लोडिंग वगैरे होईल. creatorfeed.in एक वेबसाईट ओपन होईल. त्याच्यानंतर परत तुम्हाला खाली बघू शकता एक मेक पेमेंटचा ऑप्शन दिसेल. इथे काहीही करायचं नाही, सीधं मेक पेमेंटवरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला इथे सर्व तुमची स्वतःची माहिती दिसेल. इथे मी दुसऱ्या एका व्यक्तीचा ID तयार करतो आहे, त्यामुळे त्यांचं नाव दिसत आहे. आणि इथे मेक पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. काहीही करायचं नाही, फक्त एकदा क्रिएटर फीड क्लिक करायचं आहे, रजिस्टर, आणि 2दा मेक पेमेंट करायचं आहे. एकदा मेक पेमेंट केलं, आता हे एकदा मेक पेमेंट करतो आहे. जसंही मेक पेमेंट केलं, हे एक कॅश फ्री चं ओपन झालेलं आहे. याच्यात तुम्हाला तुमच्याकडे पेटीएम असेल, पेटीएम ओपन करा, गुगल पे. तर तुम्हाला इथे पेमेंट करायचं आहे मित्रांनो. तुम्ही कुठल्याही ॲपमधून पेमेंट करू शकता. बघा इथे क्रिएड आहे, नावी आहे, फोनपे, गुगल पे सगळं आहे. आता माझा पैसा जो आहे तो फोनपेमध्ये आहे, तर मी फोनपेवरती क्लिक करतो आहे.
फोनपेवरती क्लिक केल्यावरती बघू शकता ऑटोमॅटिकली फोनपेवरती गेलेलं आहे. इथे मी माझा लॉक काढतो, तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही, कारण सगळं बहुतेक असं ब्लॅक येऊ शकतं, कारण की ही एक फोनपेची सिक्युरिटी आहे. ठीक आहे. त्यानंतर मी पे 4199 रुपये करत आहे आणि मी येथे माझा UPI पिन जो आहे टाकत आहे. बहुतेक तुम्हाला UPI पिन माझा दिसणार नाही, पण मी टाकत आहे. ठीक आहे. आणि पे करतो. बघू शकता ऑटोमॅटिकली म्हणजे पेमेंट झालेलं आहे. आणि परत एकदा ओके, QR कोड येते, पेमेंट झालेलं आहे मित्रांनो. आता पेमेंट झालेलं आहे, तर आपण चेक करूया की ID तयार झाला की नाही. आता आपण एक परत या वेबसाईटवरती येऊया. ठीक आहे. बघू शकता हा एक माझा दुसरा ID आहे. तर आता हा ID लॉग आउट करतो आणि तो ID मी ओपन करून बघतो. बघा, सर्जेराव पिंजरे म्हणजे यांचा मी पासवर्ड सेव्ह करून ठेवला होता, हा मी लॉग इन करून बघतो. तर बघू शकता यांचा ID लॉग इन झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही लॉग इन करू शकता. आता तुम्हाला इथे फोटो वगैरे लावायचे असतील तर वर यूजर इमेज दिसत असेल ना, त्या यूजर इमेजवरती क्लिक करा. त्यानंतर प्रोफाईल डिटेल्सवरती या. प्रोफाईल डिटेल्सवरती आल्यावरती खाली यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला येथे बघा प्रोफाईल पिक्चर दिसते. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, हे बघा प्रोफाईल पिक्चर, इथं प्रोफाईल पिक्चर चूज फाईल दिसते. चूज यावरती क्लिक केलं ना की तुमच्या गॅलरीमधील फोटो येतील. कुठलाही फोटो तुम्ही येथे अपलोड करू शकता. ठीक आहे. KYCमध्ये आले की तुम्ही तुमचे इथे बँक डिटेल टाकू शकता, ज्यामध्ये तुम्हाला पैसा घ्यायचा आहे. चला, आता माझी आजची इन्कम दाखवतो किती झाली. माझे 2 ID आहेत. हा ID मी लॉग इन करतो, हा दुसऱ्याचा ID आहे. चला, आता माझा स्वतःचा एक ID आहे जो गणेश T गायकवाड आहे 012. हा माझा डायमंड पॅकेजवाला आहे. तर माझी आजची इन्कम आहे 4320 रुपये डायमंड पॅकेजवरती. ठीक आहे. आणि माझा एक दुसरा एक ID आहे 599 रुपयाचा, म्हणजे याच्यात 4300 किती होतं, 20 रुपये होतं का. आणि मी आता हा एक ID ओपन करतो. माझे 2 ID आहेत. तर यामध्ये इन्कम आहे माझी 5070, म्हणजे जवळपास 5000 आणि 4000 दिवसाची माझी 9000 रुपये इन्कम झालेली आहे. अशी तुम्हाला इन्कम करायची असेल तर तुम्ही माझ्या नंबरवरती मेसेज करा. 9284चा जो तुम्हाला फर्स्ट वेळेस दाखवला होता, पहिली वेळेस मी तुम्हाला सर्व गाईड करेल. ठीक आहे. आणि माझ्याकडे एक WhatsAppवरती AI लावलेला आहे, ज्यामुळे मी तुम्हाला रिप्लाय नाही दिला तरी तो AI तुम्हाला 24 तास रिप्लाय देईल. काहीही माहिती सांगा, काहीही माहिती विचारा, तुम्हाला 24 तास रिप्लाय देईल, अर्ध्या रात्री रिप्लाय देईल. चला, थँक्यू.